काकू काय झालं इथे नेमकं? किती वर्षापासून हे इमारतीचं कामकाज सुरू आहे? इमारतीचं काम जवळजवळ 4-5 वर्ष झालेलं आहे. कंटिन्यू चालू आहे ते काम. जसं त्यांचं खालून सुरुवात करतात ते तिथून तेव्हापासून आम्हाला त्रास आहे. आम्ही सहन करत आलेलो आहे. खूप दिवस झालं सहन केलेला हा त्रास पूर्णपणे. आता त्यांची पूर्ण भिंत कोसळल्यामुळे अख्खा आमच्या घरासमोर सगळं आमची वरती बिल्डिंगवर सगळी बिल्डिंगवर एक भिंत पूर्ण कोसळण्यात आलेली आहे. त्यांच्यामुळे आमच्या सुद्धा भिंतीचं नुकसान झालेलं आहे. शिवाय खाली मुलं असतात, जाता येता कुणाच्या अंगावर पडली काय झालं तर याचं नुकसान भरपाई दिली पाहिजे आम्हाला. आता जे झालं त्याचं नुकसान त्या बिल्डरनी स्वतः येऊन बघावं आणि त्याची भरपाई आम्हाला दिली पाहिजे. आणि हे काम इथून पुढे बंदच पाहिजे. आमचा माणूस आता 2 सेकंदासाठी माझा नवरा वाचलेला आहे. जस्ट तिथून पोतं टाकलं नाही तोपर्यंत ती मागून भिंत कोसळलेली आहे. एक 2 मिनिटाच्या फरकामुळे फक्त वाचलेला आहे. मग यांना काय फक्त आमचा एखादा जीव गेल्यावर काहीतरी कारवाई करणार आहे का? 4 वेळा इथून मागा कंप्लेंट झालेली आहे आतापर्यंत. तरी कोणत्याही पोलिसांनी आतापर्यंत त्याला काही हे नाही दिलेलं. हे पूर्ण काम म्हणजे काम बंदच राहिलं पाहिजे. आम्हाला हे काम पूर्ण होऊनच द्यायचं नाही. आता कसलीही सेफ्टी करत नाही. फक्त म्हणतात आम्ही सेफ्टी करतो आणि काम चालू करतो. काही सेफ्टी न करता त्यांनी परतबारीचं काम चालू केल्यामुळे हे महिन्याभरात दुसरी गोष्ट असं आता महिन्यामागच पडलं होतं. आता परत हे लगेच असं काम झाल्यामुळे आम्हाला हे बंदच पाहिजे काम. आमची ही मागणी आहे. काय वाटतं बरं? परत मग बिल्डरनी कामकाज जर चालू केलं तर मग याच्या पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? नाही, आम्ही डायरेक्ट पोलिसांना जाऊन सांगणार आहे. पोलिस आम्हाला म्हटलेली आहे तुम्ही स्वतः ऍक्शन घेऊ नका, काही माझ्यापर्यंत येऊन सांगा. त्यांनी काहीही सेफ्टी न करता जर काम चालू केलं तर मला येऊन सांगा. आम्ही डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करणार परतबारीचं जाऊन. खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून या इमारतीचं जे आहे ते शंकेश्वर कॅपिटल या बिल्डरचं या ठिकाणी सध्या कामकाज सुरू आहे. जेव्हापासून या इमारतीचं कामकाज सुरू आहे तेव्हापासून नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचं नागरिक सध्या सांगतायत. माझ्यासोबत अजून काय महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. काकू, तुमच्या मुलाला देखील याच्या पहिलं काही इथं अशी काही घटना घडली होती का? इमारतीपासून काही धोका वगैरे निर्माण झाला होता? इथे माल लावत होता आम्ही. माल लावता लावता वरून खडी आली. त्याच्या डोक्यात 4-5 बेंड आले होते. बेंड आले होते. त्यांना बोलायला गेले होते काहीच म्हणत नव्हते. ते म्हणजे जाऊ द्या म्हणे, करा म्हणे तुम्ही दवाखाना, आमच्यानं काही करत नाही म्हणे. त्यावेळेस पण खडी पडली होती बांधकाम सुरू असताना? डोक्यात 4-5 बेंड आले होते. हे सरे होते ना, रूम आले सुद्धा इथं होते. बरं, तुम्हाला काय सांगितलं मग त्यांनी? त्यांना काही सांगले नाही. पाहून घेतलं आणि चालले गेले. काहीच बोलले नव्हते ते. काकू, लई वेळा पडलाय, लई वेळा खडी फार आमच्या दारात इकडं फार पोरं बिरं खाली खेळत्यात. इकडं पडलंय. मी इकडं चालले. आमचं गोठ आहे तिकडं गोठ आहे आमचं. बारक्या पुरीला घेऊन तिकडं चालले. बदा येटा साळ्या कंप्लेंट केल्या तरी कंप्लेंट येत नाही. कोण कंप्लेंट घेत नाही? पोलीस स्टेशन कंप्लेंट येत नाही. पैसे देतात नाही बिल्डर लोक. त्यांच्यावर रोग आला त्यांच्यावर मारायच्यात काय माणसं. हा होय, मारायच्यात. लाजा वाटाय पाहिजे त्यांना. हा बरोबर. ते सापडत नाही त्याला वाहन द्या आणि त्यात आम्ही. किती वर्षापासून हलगर्जीपणा करत होते बिल्डर? आता 4 वर्ष झाले. बापरे. हा इथं या बाबाला त्या टिंगूड आलं एवढं खडा पडला तर ही पोरं माई इथं दारात खेळतात नातवंड. एवढा खडी पडली वर. हा बरोबर. आमचं पोर वाचलं का नाही आज? हा बरोबर. याला जबाबदार कोण आहे दावा त्याला? ही लोक जबाबदार. मग त्यांनी सुरक्षित करायला नको का? बरोबर आहे. मग त्यांनी सुरक्षित करायला नको का? हा बरोबर आहे. पोलिसांनी सुद्धा वेळेत कारवाई केली असता अशी घटना घडली नसती. घडन का? नाही ना घडणार. मग त्यांना आहे ना परमिशन दिलीच कुणी? तुम्ही गावाच्या बाहेर बांधताय का? गावात बांधताय ना, मग माणसं आड्याला पडेल आहे का नाही? एवढी मोठी परमिशन दिलीच कुणी त्यांना? ह्यांनी का बांधायचं? माझं पोरात मारता मारता वाचले. आम्हाला लय धोका यांच्या बसून. अजिबात आहे ना बांधकाम चालू नाही पाहिजे. सांगते मी, अजिबात बांधकाम चालू नाही पाहिजे. आमची पोरस्वर बारीक सारखी माणसं चालू आहे तिथून येतात. आणि बांधकाम जर चालू जर झालं तर परत पुन्हा तुम्ही एकत्रित येणार, परत आंदोलन करणार, परत काम बंद पाडणार? मग आम्ही नाही एकत्र येणार. आम्ही एकत्र येऊन आंदोलन करणार. बंद करणार. काम बंदच करणार. बंद करणार काम. बंद करणार काम. चालू नाही ठेवणार. मग आमचे पोरं स्वार आहे इकडं गोठ आहे. आम्ही जाता येतो सारखं. रात्रीची 12-1 वाजेपर्यंत काम चालू असते. असं काम असते काही 9 वाजेपर्यंत काम बंद व्हायला पाहिजे. 1 वाजेपर्यंत काम, 12-1 वाजेपर्यंत काम चालू असतं यांचं लोकांचं. वाजवायचं दाना आवाज बिवाज सगळं. गाणी लावते दडा 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 दडा. मोठे मोठे पोरं बारीक बारीक घेतला आणि आजारी माणसं असतात. मग पोरांना काय ना. मग ते काय म्हणतो तो माणूस थवा फोनवर म्हणतो पोरांना कुणाला लागलं नाही ना. मग काय तू लागल्यावर मेल्यावर भरून देणार आहे का? होय, त्याला लाज वाटते का त्या बिल्डरला? हा म्हणून आमच्या बिल्डिंग तिकडे मागे 3ऱ्या बिल्डिंग ये इकडे. खरं तर तुम्ही संतप्त झालात. खरं तर वर्षानुवर्ष हा जो बिल्डर आहे खरं तर अशा पद्धतीनं हलगर्जीपणा
हलगर्जीपणा करतोय खरं तर या बांधकामामध्ये सुद्धा सेफ्टी कुठली बाळगत नाहीये. खरं तर आज एका नागरिकाचा जीव गेला असता. तुम्ही देखील वर्षानुवर्ष इथं राहताय, काय परिस्थिती इथली? इथली खूप वाईट परिस्थिती आहे. इथं लहान मुलं मोठी माणसं यांना खूप त्रास होतोय. आमची 3री बिल्डिंग असून सुद्धा खूप त्रास होतोय. त्या बिल्डिंगवरती सुद्धा दगडी पडलेत, लहान मुलं खेळतात टेरेसवरती, यांच्यामुळे खूप त्रास होतोय. हे बांधकाम बंदच झालं पाहिजे. हे मोठी लोक आहेत, सामान्य लोकांना खूप त्रास होतोय. याचा सरकारने विचार केलाच पाहिजे. पोलिसांनी सुद्धा कारवाई केली पाहिजे याच्यावर. हो, केलीच पाहिजे. त्यांना ना हप्ते मिळत असतील त्यामुळे ते कारवाई करत नाही. पोलीस येतात, चौकशी करतात आणि निघून जातात. सरकार काय झोपलंय काय, याच्यावरती कारवाई केलीच पाहिजे. हे सगळे इथले कोणी आता स्थानिक नगरसेवक असतील, त्यांनी ह्याच्याकडे तुम्ही कानावरती घातला काय विषय त्यांच्या? घातले, पण तरी ते सुद्धा लोक लक्ष देत नाहीये. यांनी सुद्धा लक्ष दिलंच पाहिजे. निवडणुकीच्या वेळेस येतात, मग नंतर का पाहत नाही. बरोबर, महत्वाचा मुद्दा आहे. कारण खरं तर हे जे जाधव कुटुंब आहे खरं तर आक्रमक झाले. कारण वर्षानुवर्ष खरं तर या ठिकाणी ते राहत आहेत. ह्या साईडला जर पाहिलं तर जाधव कुटुंब याच बिल्डिंगमध्ये राहते आणि त्यांना लागूनच खरं तर ही एक 9 ते 10 मजलीची इमारत ह्या साईडला बांधकाम सुरू आहे. शंकेश्वर कॅपिटल नितीन जैन ह्या बिल्डरचं खरं तर या ठिकाणी कामकाज सुरू आहे आणि 9व्या मजल्यावरून भिंत कोसळून खरं तर एक कामगार जो आहे तो जखमी झाला आहे. खरं तर त्याला आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. परंतु महिलांचा आक्रोश आहे, कारण त्या बिल्डरनी कामकाज बंद केलं पाहिजे. कुठलीही सेफ्टी बाळगत नसल्याचा आरोप सध्या आता महिला करतायत. काकू काकू काय बिल्डर कशा पद्धतीने काम करतो? सकाळी आहे ना, माझ्या घरून आले, चहाच पेत होते. मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेले. इथं यांना त्रास होता कामा नाहीये. हा, यांनी जीव यांचा धोक्यात आहे. आज यांनी याची काळजी घ्यावा. नाही तर बिल्डरला आम्ही चांगला धडा शिकू. मग हा धडा शिकू मग बिल्डरला. मग आम्ही आम्हाला सगळं माहिती आहे, कायदे पंडित सगळं माहिती आहे आम्हाला. आम्ही कष्ट करून बांधलेले, आम्ही शेतकरी माणसं आहे, जागीरदार नाही. याच्यासारख्या पैशावाले नाही आम्ही. त्यामुळे ना हे कामच बंद झालं पाहिजे. आम्हाला नाही लागत हे काम. शेजाऱ्याला काल यांचा त्रास पाहिजे. शी पैशावाली म्हणून गरीबाला चिरटी देतात का? पैशाने गपगार करतात काय पोलीस चौकी? येतात आणि बघून जाते. आज मी सकाळी पाहुणे आलेली, मी स्वतः डोळ्याने पाहिले. काय करते बाबा? हे बितडे ना आता ते पण डासाळ्याच्या बाबतीत वर बघा, बघा वर आहे का काय, आहे का ते बघा तुम्ही. आता आहे का सुरक्षित? इथं सारखी लोक जातात येतात. इथं आम्ही राहतोय. मग लहान मुलं खेळतात. किती वर्ष झाले त्रास चालू आहे आम्हाला. आम्ही त्या दिवशी माझी पोर छोटी 5 वर्षाची नात आणि मी हे असं पडलं, एवढं बिताड एवढं पडलं इटावरून. मग मरता वाचले. ते असं दिसलं, माग घेऊन पळायला. मी असे टणटण उडत होते. सांगा काय करायचं? वाहता रस्ता आहे हा पण. वाहता रस्ता आहे. इथं पडलं. सांगा राहत्यान का? खरं तर ज्या अशा बिल्डरवरती सुद्धा पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे. गेल्या कित्येक वर्षापासून हे नागरिक आहेत खरं तर त्रास्त झालेत. ही जी इमारत जी तयार जी होती खरं तर याच इमारतीमध्ये एक वीट टाकण्यासाठी एक गाडी आली होती आणि त्या गाडीवरती सुद्धा संतप्त नागरिकांनी खरं तर त्या हिची तोडफोड केली आहे. आपण यात इमारतीच्या आतमध्ये जातोय आणि काय प्रकार घडला ते सत्य दाखवण्याचा हे देखील या ठिकाणी प्रयत्न करतोय. कशी घटना घडली, ही जी भिंत कोसळली आहे ह्याच्यामध्येच एक नागरिक जो होता वॉशरूमला या ठिकाणी बसलेला होता आणि वॉशरूमला बसलेला असताना खरं तर त्याच्याच अंगावरती जे आहे ते वरून जी भिंत कोसळली तीच भिंत, त्या भिंतीच्या विटा त्या माणसाच्या अंगावरती पडल्या आणि खरं तर तो जखमी झाला. ही संपूर्ण हा जो प्रकार आहे, ह्या जी इमारत तयार जी होती त्याच्या आतमधला हा जो प्रकार आहे खरं तर ह्या ज्या टॉयलेट बाथरूम केलेत त्याच्यामध्येच एक टॉयलेटला व्यक्ती बसला होता. त्याच्यामध्ये तो व्यक्ती खरं तर जखमी झालाय. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तसं बघायला जर गेलं तर हे जाधववाडी येथील शंकेश्वर कॅपिटल ह्या इमारतीचं या ठिकाणी सध्या त्या बिल्डरकडून कामकाज सुरू आहे. सतीश जैन या बिल्डरचं त्या ठिकाणी कामकाज सुरू आहे आणि खरं तर तसं बघायला जर गेलं तर संतप्त जमावाने आणि आत्तापर्यंत जो काही या नागरिकांनी त्रास सहन केला त्याचा कुठंतरी उद्रेक झाला आणि त्याच जमावाने बिल्डर जो आहे तो त्याच्या ज्या गाड्या आहेत त्या 2 व्हीलर असतील 4 व्हीलर असतील यांनी संतप्त जमावाने
या गाड्या ज्या आहेत त्या फोडलेल्या सध्या पाहायला मिळत आहेत. ही जी एक कार आहे ही कार संतप्त जमावाने फोडली आहे. ही टू व्हीलर देखील आहे, ही देखील फोडली आहे. इथं ही देखील स्विफ्ट कार आहे, हिच्यावरती देखील दगडफेक केली, ही देखील सध्या फोडली आहे संतप्त जमावाने. आणि हाच शंकेश्वर कॅपिटल यांचं हे ऑफिस आहे. हे ऑफिस सध्या आत्ता बंद आहे, परंतु ह्याच ऑफिसमध्ये सुद्धा संतप्त जमावाने खरं तर आतमध्ये घुसून या ऑफिसची जी आहे ती सध्या तोडफोड केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते. वर्षानुवर्ष खरं तर हे शंकेश्वर कॅपिटल जो बिल्डर आहे या ठिकाणी इमारत बांधतोय, परंतु कुठलीही इमारत बांधत असताना कुठलीही सेफ्टी बाळगत नाही आहे. त्यामुळे संतप्त जमावाने त्याचं ऑफिस असेल, त्याच्या गाड्या असतील, तोडफोड केलेल्या सध्या पाहायला मिळून येत आहेत. आणि नितीन जैन हा जो बिल्डर आहे याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि हे जे बिल्डिंगचं जे काम आहे त्वरित थांबवण्यात यावं अशी मागणी जी आहे ती आता संतप्त नागरिकांकडून केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या नव महाराष्ट्र नेटवर्कच्या पेजला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, मोशी.